आज मी त्यांना भेटायला चालले ज्यांनी मला माझ्या प्रत्येक सुखदुःखात साथ दिली आणि मला काहीच कमी पडू दिलं नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज मी सकाळी 4लाच उठले आणि उठून 10-12 चपात्या, 2 भाज्या आणि नाश्त्याला साबुदाणा बनवला, कारण आज आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी आणि त्यांना भेटायला, ज्यांनी मला माझ्या मम्मी पप्पा नंतर कधीच काही कमी पडू दिलं नाही. याच महिन्यात 2-3 वेळेस हा प्लॅन कॅन्सल पण झाला, पण म्हणतात ना, जेव्हा ते बोलावतात त्यांची आज्ञा असते तेव्हाच जायचा योग येतो आणि तो योग शेवटी आला. ज्यांनी आतापर्यंत माझी प्रत्येक छोटी मोठी अडचण 2 मिनिटांत सोडवली आहे. सकाळी 9ची ट्रेन होती सोलापूरला, मग सर्व लवकर आवरलं, घरूनच डब्बा बनवून घेतला आणि कॅबने पोहोचलो स्टेशनला. ट्रेन आली आणि प्रवास सुरू झाला आणि 2 वाजता पोहोचलो सोलापूरमध्ये. बाय द वे, सोलापूर मधून माझे व्लॉग्स कोण बघतं. त्यानंतर मग बसने गेलो अक्कलकोटला. 3 वाजेपर्यंत तिथे पोहोचलो, रूम बुक केली आणि अगोदर जेवण करून घेतलं. आणि दर्शनाचा प्लॅन तर दुसऱ्या दिवशीचा होता, पण वेळ होता, मग रात्री सुद्धा दर्शनाला गेलो. गर्दी काहीच नसल्याने लगेच दर्शन झालं आणि मनाला समाधान वाटलं. शेवटी माझे जे पाठीराखा आहेत त्यांना भेटले आणि सर्व गोष्टींसाठी थँक्यू म्हणलं. त्यानंतर अन्नछत्रात महाप्रसाद पण भेटला आणि मी धन्यच झाले. एवढी शिस्त, एवढं चविष्ट जेवण मी पहिल्यांदाच पाहिलं. स्वामींनी मला आतापर्यंत आयुष्यात काहीच कमी पडू दिलं नाही. तसं मी जाणार तर होते 100K झाल्यावर, पण योग म्हणतात ना, तो आत्ताच होता. आणि तिथे मला माझे काही फॉलोअर्स पण भेटले, त्यांना भेटून पण खूप छान वाटलं. बाय द वे, तुम्ही गेलाय का कधी स्वामींच्या दर्शनाला? नक्की कमेंट करून सांगा. भेटूया मग उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.